लाडकी बहीण योजनेतून महिलांची नावं वगळल्याप्रकरणी मंत्री आदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। बीड जिल्ह्याची लोकसंख्या 32 लाख, यातील 28 लाख लाडक्या बहिणी कशा काय अपात्र होऊ शकतात असा प्रश्न आदिती तटकरेंनी उपस्थित केला। यासह ई-केवायसी केलेल्या कोणत्याही महिलांना अपात्र केलेलं नाही असं आदिती तटकरेंनी स्पष्ट केलं। मध्ये सुद्धा आलेला आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे, तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्यामधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात। त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशनमध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत, ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसीची प्रक्रिया झाली नाही। त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केलेली आहे आणि तरीसुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाही आहे, अशा पद्धतीचा कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही। आमच्याकडे काही